आता प्रेग्नंट आहात आणि दिवाळी पण येते आहे. तर दिवाळी म्हटलं की 4-5 गोष्टी अनुषंगाने आल्या. त्या कुठल्या-कुठल्या? तर फटाके, फराळ, दिवाळी स्वीट्स आणि तुमचे मेकअप. त्यातले वन बाय वन आपण स्टेप बाय स्टेप गोष्टी बघूया. पहिली गोष्ट आहे फराळाच्या बाबतीमध्ये. तर सर्वात महत्त्वाचं तुम्ही बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. फराळ म्हणजे काही दिवसभर नुसतं फराळ घेऊन चालत नाही. तुमच्या नॉर्मल डाएटसोबत थोडं-थोडं फराळाचं घ्या. दुसरं आहे आपल्या आजकाल नवीन युगामध्ये एअर फ्राय हा कन्सेप्ट आलेला आहे. तळण्यापेक्षा एअर फ्राय केलेले पदार्थ हे जास्त इझिली डायजेस्ट होतात. तिसरी गोष्ट आहे तुमचं पार्टीमध्ये वगैरे किंवा कोणी बोलवलं तुम्हाला तर ओव्हर ईटिंग अव्हॉइड करा आणि त्यासोबतच तुम्ही बाहेरचं फूड शक्यतो खाण्यासाठी अव्हॉइड करा. चहा, कॉफी हे पदार्थ लिमिटेड घ्या. प्रेग्नन्सी आहे, डायबिटीज आहे, तर अशा केसेसमध्ये स्वीट घेणं हे तुमच्या डॉक्टरांची सल्ला घेऊनच तुम्ही कंटिन्यू करा. बरेचसे फराळाचे जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये मैदा वापरलेला असतो, तर त्यामुळे कॉन्स्टिपेशन रिलेटेड प्रॉब्लेम्स होतात. तर शक्यतो स्वतःला भरपूर हायड्रेटेड ठेवा. तुमचे सॅलड्सचं प्रमाण वाढवा जेवणामधला आणि हे सगळं करत असताना तुम्ही तुमचे औषधं घेण्यासाठी बिलकुल विसरू नका.